शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे फुटीर खासदार नागेश आष्टीकर पाटील यांना एका शिवसैनिकांनी जो आहे तो फोन करत जाब विचारला. तो शिवसैनिक सध्याला आपल्यासोबत आहेत. आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात की नक्की हा जाब का विचारला, कशासाठी विचारला. काय सांगशील मित्रा तू? नागेश पाटील जे आष्टीकर आहेत खासदार, त्यांनी आत्ताच शिवसेनेत दुसरा प्रवेश केलेला आहे. तू त्यांना फोन करून जाब विचारलेला आहे, कशासाठी हा जाब विचारला? जॉब विचारायचं कारण एकच की बुवा आमचं म्हणणं आहे की बुवा तुम्ही आले मशाली चिन्हावर निवडून, उद्धव साहेबाच्या तिकीट दिल्यामुळे तुम्ही निवडून आले. तुम्ही आता दुसऱ्याची चाटाय चालली म्हणजे तुम्हाला हे असं बरोबर शोभते का? आपण मुळातले कोण आहे? पाटील आहे, बरोबर ना? नागेश पाटील आष्टीकर मुळातले पाटीलच आहेत नाही. मग पाटील किला, आपल्या देशमुख किला, आपल्या मराठा समाजाला हे गोष्टी शोभणाऱ्या आहेत का? आहेत का शोभणाऱ्या? त्यांनी जी गद्दारी केली हे हिंगोलीसाठी कलंक लागलेला आहे आत्ताच्या काळाला. हिंगोलीसाठी कलंक लागलेला आहे आत्ताच्या काळाला की बुवा जी गद्दारी केली ना त्यांनी, की मुळात गद्दारी व्हायला नव्हती पाहिजे. कारण साहेबांनी त्यांना भरोशाने तिकीट दिले, त्यांनी असे काम करायला नव्हते पाहिजे. मी रात्री त्यांना तेच विचारत होतो. ते मला म्हणत होते येऊन भेटून बोलून जा, मला भेटून बोलून जा. म्हणजे अजून पण त्यांच्या अंगात जी दादागिरी आहे, जी माझ्यावर म्हणजे प्रेशर टाकायचं, कोणाही शिवसैनिकावर प्रेशर टाकायचं, जे त्याला शिंदे साहेबांना झालं, फडणवीस साहेबांना झालं, जी त्याला सूट दिली त्या सुटावर आज ते एवढे बोलायले ना. माझी चीड कशामुळे आहे की बा मी त्यांना मतदान केलं. माझ्या घरच्या 4 लोकांनी त्यांना मशालीला मतदान केलं ना. आणि मी जे सर्कलमध्ये हिंडलो फिरलो, माझ्या खिशातले पैसे खर्चून मी त्यांच्यासाठी हिंडलेलो आहो. किती पैसे गेले? 1.5-2 लाख रुपये घातले मी यांच्यासाठी. हिंडून फिरून स्वतःच्या गाडीत पेट्रोल टाकून, लोकांच्या गाडीत पेट्रोल टाकून लोकांना फिरवलं बुवा यांच्यासाठी. बुवा हे खासदार व्हावं म्हणून यांच्यासाठी हे केलं मी. आणि यांनी असं केलं तर यांना भेटायसाठी वेळ मागायला तर यांचा एक नंबर आहे तो बंद सांगते. याला फोन करायला तर फोनवर 2 शब्द बोलतात आणि कट करतात. म्हणून मी यांना रात्री सविस्तर म्हणलो, साहेब तुम्ही मला बोलाय तयार नाही, ते काहीच नाहीत. यांना फक्त पैसा प्यारा आहे. हे आता फक्त 50 कोटीवर आहेत आणि यांनी 50 कोटीवरच राहावं. ते संजय राऊत साहेब जे बोलतात का ते एकदम खरं आहे. मी आजही म्हणतो, उद्याही म्हणतो, संजय राऊत साहेब मी त्यांचा अक्षरशः फॅन आहे संजय राऊत साहेबाचा. की यांच्यावर लाता घाला म्हणली होती ना, तीच भाषा बरोबर आहे. यांच्यावर लाताच घाला, माझं म्हणणं आहे ते. ही चीड एवढी कशामुळे आहे? त्यांचं माझं काय वैर नाही व्यक्तिगत, फक्त माझी चीड एवढीच आहे की बुवा त्यांनी मशालीवर निवडून आले आणि तिकडे गेले. बरं याने राजीनामा देऊन जायचं ना. बरोबर, राजीनामा देऊन गेले तर यांना कोण काय बोलणार होतं? कोणीच बोलत नाही, आजही बोलत नाही. आजही यांनी राजीनामा द्यावं. मी त्यांचा हात जोडून पाया पडून त्यांना म्हणतो की बा मी चुकलो, तुम्हाला बोलू नये मी चुकलो. कशामुळे म्हणतो की बा त्यांनी राजीनामा द्या, की गद्दारीचा कलंक आपल्या पाटील की आपल्या देशमुख की या शब्दाला आपल्याला लागू देऊ नका. काय तुझं संभाषण नेमकं झालं होतं की तू ज्यावेळेस त्यांना फोन केला त्यावेळेस तू आणि त्यांच्यामध्ये काय संभाषण झालं होतं? संभाषण काहीच नाही. मी त्यांना फक्त बुवा जबाब विचारासाठीच फोन केला की बुवा साहेब तुम्ही असं का केलं? तर ते मला म्हणत होते की नाही आपल्याला निधी लागत होता, निधी मिळत नव्हता. त्यांची अगोदरची पण कॉल रेकॉर्डिंग आहे ना माझ्याजवळ, की ते म्हणत होते निधी भेटत नव्हता, आपले कामं होत नव्हते. अहो साहेब कामं होत नाही तर पण ती गोष्ट खरी आहे. पण आज तुमच्यावर जे कलंक लागला, जे हिंगोलीवर कलंक लागला, जे हातगाव तालुक्यात, आता माझ्या लय जवळचे आहेत ते रिलेशनमध्ये, का असे लय लांबचे नाही आहेत, पण त्यांनी जे असं हे काम होतं ते करायला नव्हतं पाहिजे. माझं म्हणणं एवढंच आहे. पण असं मी त्यांच्याकडून सांगण्यात येतं की उद्धव ठाकरे जे आहेत ते भेटत होते खासदारांना. काहीच नाही हो, हे फक्त हे म्हणायले तोंडाने, यायला फक्त पैसा आहे. तुम्हाला मी म्हणलं नाही, हे फक्त 50 कोटीवर गेलेले आहेत आणि हे पैशावर गेलेले आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे, बाकी काही नाही. दुसरं यांनी राजीनामा द्यावा आणि सरळ निवडणुकीला समोर जावा. आणि 2029चं काय, हे आताच निवडून याच्या संग कोणी एक जिल्हा प्रमुख सुद्धा नाही. ते आता उभे केलेले आहेत का, हे फक्त नुसते पुतळे उभे केले, याच्या ऐन टायमावर याच्या संग एकही येत नाही. आणि मला धमकी देते की तू मला येऊन भेट. तुला भेटायचं आश्वासन सांगितलं, तू भेटणार का जाऊन त्यांना? काय मी भेटतो ना. मी आज पुण्यात आहे, उद्या जातो मी. त्यांनी मला तर बाकी काय नाही, सरकार द्यायचं, सगळ्या गोष्टी द्यायच्यात, बिंदास मारावं. मी मार खायची तयारी आहे. मी बाळासाहेबाचा शिवसैनिक आहे, मी घाबरत नाही कोणाला. जे होईन ते होईन, समोरचं समोर बघून घेऊ काय आहे ते. नक्कीच आपण पाहिलं तर या संतप्त भावना ज्या आहेत त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या या कार्यकर्त्याच्या होत्या. त्यांनी थेट फुटीर खासदार असलेले नागेश आष्टीकर पाटील जे आहे ते त्यांना फोन करून जो आहे तो जाब विचारलेला हाच तो तरुण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामन विशाल शिंदे, समीर रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.